कलेची स्थिती चांगली आहे, परंतु आर्थिक स्थिती जी आहे ती अजून त्याच्यातून पाहिजे अशी सावरलेली नाही. त्याचं कारण असं आहे की मोबाईलमुळे तरुण मुलं, तरुण पिढी जी आहे ती घरात एका कोपऱ्यात बसू लागलेली आहे. मोबाईल घेऊन ते टी व्ही समोरसुद्धा बसत नाहीत. तर तो एखादा कोपरा बघतात, जिना बघतात, एखादं झाड बघतात आणि त्याच्याखाली मोबाईल बघत बसतात. मग ही तरुण पिढी तमाशाकडे यायला थोडी थांबलेली आहे. असं भरपूर वेळा तमाशाबरोबर झालेलं आहे. ज्यावेळेस सिनेमाचं आगमन झालं त्यावेळेसही तमाशावर अशीच वेळ आली होती. त्यानंतर टी व्हीचं आगमन झालं त्यावेळेसही तमाशावर अशीच वेळ आली होती. आणि आता मोबाईलचं आगमन झालेलं आहे. ते 2-3 वर्ष आम्हाला हे खडतर काढावेच लागतील. कोरोनातली 2-3 वर्ष आणि आता ही 2-3 वर्ष. यानंतर मात्र पुन्हा मराठी समाज तमाशाकडे पुन्हा वळेल अशी मला खात्री आहे. आणि मी म्हणजे त्याची वाट पाहतो त्या वेळेची. आणि खूप खडतर जीवन झालं आहे. कलावंतांचे पगार वाढले, गाड्यांचं रोज वाढला, लाईटिंगचा रोज वाढला, जेवणाच्या साहित्याची वाढ झाली, डिझेल वाढलं, पेट्रोल वाढलं. ह्या सगळ्या गोष्टी ज्या वाढलेल्या आहेत, परंतु तमाशाचं तिकीट वाढलं नाही. दुसरी एक बाब अशी आहे की लोक म्हणतात तमाशा पहिला राहिलं नाही. तर कसा राहील तमाशा पहिला? संगीत नाटक राहिलं पहिलं, नाटक राहिलं पहिलं, सिनेमा राहिला पहिला, आपलं राहणीमान राहिलं पहिलं. मग तमाशाकडनं तुम्ही अपेक्षा का करता तमाशा जुनाच असावा? त्यांनी का अंगपालट करू नये? कारण आम्हाला तरुणांपुढे राहायचं आहे. ही म्हणजे तमाशा हे नाव पिढ्यानपिढ्या चालवायचं आहे. जसा आपल्या संस्कृतीत बदल झालेला आहे तसा तमाशात आम्हाला बदल करावा लागलेला आहे. आणि तो समाजाने स्वीकारला पाहिजे. त्याला नाविलाज आहे. मुलं आज तमाशाचा कार्यक्रम सोडून DJ लावण्याच्या कार्यक्रमाकडं पळायला लागली. लोकांना लावू नको, म्हणजे एक्झॅक्टली स्टेजवर जे होणार आहे ते नको. आणि जे चित्रित केलेलं आहे ते पाहण्याची त्यांना आवड वाटते. आणि प्रेक्षकांना आता जे चालू आहे ते पाहिजे. आणि ते आम्ही देऊ शकत नाही. एवढं विवस्त्र आम्ही होऊ शकत नाही. कारण ही महाराष्ट्राची लोककला आहे. खरं तर ही लोककला पाहिली पाहिजे नऊवारी साडीतच.